नवीन वर्षाची सुरुवात म्हणून काही गोष्टी ठरवल्या होत्या, पण त्या ना सत्यात उतरत नाही आहेत. म्हणजे त्या गोष्टी मॅनेज होत नाही आहेत. तर ते काय आहे ना त्याचं रिझन ते तुम्हाला मी नेक्स्ट कोणत्या तरी व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर हा व्हिडिओ आहे ना तो होळीचा आहे. माहिती आहे खूप लेट झालं आहे, पण तरीसुद्धा मी पोस्ट करते कारण शूट केलेलं होतं आणि ती मेहनत मला वाया नव्हती घालवायची. आणि लहान बेबी असल्यामुळे ना ह्या गोष्टी पाठीपुढे होतच असतात. तर आज सकाळपासूनच ना होळी असल्यामुळे ना होळीसाठी सगळ्यांच्या घरोघरी पुरणाची पोळी असते आज. आणि आपल्या महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळीचा बेत हा असतोच. आणि आमच्याकडे सुद्धा दरवर्षी असते. आणि मला आणि देवांकला ना स्पेशली खूप पुरणपोळी आवडते. तर म्हटलं आवर्जून मी बनवतेच होळीला, कारण सणांव्यतिरिक्त ना ह्या अशा गोष्टींना आपण कधी इतक्या आवडीने आणि हौशीने त्या बनवल्या जात नाहीत. तर सणांना ना ते महत्त्व आहे आपल्याकडे की त्या गोष्टी आपल्याकडून आपसुकच होतात. तर इथे मी आरवला झोपवलं होतं. म्हटलं गोष्टी हळूहळू मॅनेज करेन. पर आपण आई जर कामात असेल आणि बाळ जर मध्ये मध्ये लुडबुड करणार नाही तर होणारच नाही. कारण आई जर पुढ्यात असेल ना तर बाळ गपचूप मस्त असं खेळतं. पण आई जर कोणत्या कामाला गेली, काम करायला गेली ना की बाळ हे रडत राहतं, पायामध्ये येऊन रडतं, म्हणजे लुडबुड करतं, कोणत्या गोष्टी आपल्याला नीट करून देत नाही. मग त्याला मी ना एका हातात घेऊन कशा तरी पोळ्या बनवल्या. त्याला मी अधूनमधून झोपून हे करत होती, पण तो 10 मिनटं झोपायचा, 5 मिनटं झोपायचा, परत त्याचं मग ते उठणं आणि चालूच होतं. मग म्हटलं नंतर पुरणपोळी तर बनवायलाच पाहिजेच, आता इतका थाट घातला होता सगळा. तर पुरणपोळ्या कशा तरी मी बनवून घेतल्या. त्याच्यानंतर सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवला आणि होळीचा नैवेद्यसुद्धा मी बाजूला काढून ठेवला. आणि म्हटलं आधी पोरांना खायला दिलं, कारण देवांकला पोळी कधी होते आणि मी कधी खातो असं झालं. आणि आज ना मी देवांकला स्कूलमधून येतानाच ना देवासाठी काही फुलं वगैरे पाहिजे असली ना तर मी घेऊन येते. पण 2-3 दिवस झाले ज्यांच्याकडून मी फूल वगैरे घेते ना तर ते काका नव्हते. ते मला असं वाटतं शिमग्यासाठी किंवा होमासाठी वगैरे गावाला गेले असतील. तर त्याच्यामुळे आज माझा देवघर पूर्ण फुलांशिवाय होतं. तर मग 7 वाजता ना 7-7:30ला देवेंद्रसुद्धा ऑफिसवरून लवकर आला. तर मी म्हटलं सगळं तयारच होतं. तर म्हटलं मग साडी वगैरे नेसत बसली नाही होती त्या अवस्थेमध्ये. म्हटलं होळीच्या इथे आपण नैवेद्य ठेवून येऊया, नारळ ठेवून येऊया आणि मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली. कारण होळी दहन करताना जायला भेटेल की नाही माहीत नाही, कारण म्हटलं आरवचं कसं असेल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आजकाल ठरवाव्या लागतात. आणि मस्त पूजा केली, घरी आलो. आणि शेवट का चुकवू नका हे म्हटलं आहे ना ते तुम्हाला आता पुढे दिसेलच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर हा व्हिडिओ आपण आजचा इथे सेंड करूया.